स्वागतम सुस्वागतम. बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेल्या 2015 सालच्या गणेश गौरव स्पर्धेत संपूर्ण मुंबईतून द्वितीय उत्तेजनार्थ पारितोषिक विजेता बालविकास मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव दर्शनासाठी आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे. स्वराज्य स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. लोकमान्य टिळकांच्या या सिंहगर्जनेचे हे शतक महोत्सवी वर्ष. ही सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेतून इंग्रजांच्या काळात जमावबंदीवर उपाय आणि स्वराज्यासाठी जनतेमध्ये व्यापक जनजागृती करता यावी यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. त्या काळी स्वराज्यासाठी सुरू झालेला गणेशोत्सव आता सुराज्यासाठी गणेशोत्सव आणि हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असे अभिप्रेत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना आणि लोकमान्य टिळकांना कोणत्या सुराज्याची अपेक्षा होती आणि आपण सुद्धा कोणत्या सुराज्याची अपेक्षा करतोय. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्ष. कोणत्याही आजारांवर रामबाण उपाय म्हणून पूर्वीच्या काळी वैद्य हकीम झाडपाल्यांचा औषध म्हणून उपयोग करीत. तसा तो आता सुद्धा होतो. माणसं झाडांचा विविध कामांसाठी उपयोग करतात. असं असताना मानवाला झालंय तरी काय? निसर्गाचा विध्वंस करण्याची दुर्बुद्धी का सुचत होती? अशानं होणार आहे का स्वराज्याचे सुराज्य? तो पाहिलास ना मानवरूपी राक्षस स्वतःच्या स्वार्थापोटी आमचा विध्वंस करून सिमेंटची जंगलं उभारतोय आणि या सिमेंटच्या जंगल वस्त्यामध्ये बिबट्या आमच्या घरात शिरलाय अशी बोंब करतोय. खरं तर तो नाही, उलट आपण त्याच्या घरात घुसलो आहोत. आता सांगा यात चुकतंय कुणाचं? या सिमेंटच्या जंगलामध्ये त्याचा श्वास कोंडतोय हे न समजण्या इतका निष्प्रभ झालाय का तो? त्याचं डोकं ताळ्यावर नाही आहे. माझ्या विध्वंसामुळे मी नाही तिथं तू थांबत नाहीस. परिणामी तिथले नदी नाले विहिरी तलाव कोरडे पडून काय परिस्थिती उद्भवते? कसं करणार हा माणूस जलसंवर्धन? अरे बघ ना, अगदी 5 वर्षाच्या लहानग्यांपासून ते 70 वर्षांच्या बाया बापड्यांना हांडे कळशा घेऊन पाण्यासाठी वणवण भटकावं लागते. त्यातच काहींना जीव गमवायची पाळी येते. पाण्याच्या कमतरतेमुळे जमिनीला भेगा पडतात. भेगा पडलेल्या जमिनी पाहून स्वतःच्या अश्रूंनी आणि घामाच्या धारांनी बळीराजा आकाशाकडे डोळे लावून तुझीच वाट बघतो आणि सरते शेवटी सावकाराच्या कर्जाच्या असह्य तगाद्यापायी आत्महत्येचा पर्याय निवडतो. पाण्याच्या कमतरतेमुळे जलसंवर्धनाचा प्रश्न उद्भवतो. परिणामी वीज निर्मितीला फटका बसून माणसाच्या जीवनात फार मोठी उलथापालथ होते. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला जाऊन भेटतात आणि सर्वसामान्य माणसांच्या संसाराचं सगळं गणितच बिघडतं. मोठमोठ्या शहरात आणि गावागावात पाण्याचं नियोजन करताना सरकारला तारेवरची कसरत करावी लागते. म्हणूनच जलसंवर्धनाचा विचार करताना पाणी वाचवा, पाणी जिरवा असे संदेश घरोघरी द्यावे लागतात. माणसाच्या नको त्या कारवायांनी पर्यावरणाचा आणि पर्यायाने स्वराज्याचं सुराज्य होण्यास अडथळे निर्माण होतात की काय अशी मनात भीती निर्माण होते. खूप बरचशी नदी नाले विहिरी तलाव भरभरून वाहतील. बळीराजा आनंदून जाईल. जलसंवर्धनासाठी शहरात आणि गावागावात रेन वॉटर हार्वेस्टिंग सारख्या योजना राबवल्या जातील. प्रशासनाला पाण्याचं आणि पर्यावरणाच्या समतोलाचं नियोजन व्यवस्थित करता येऊ शकतं. पाण्याची बचत होऊन
वीज निर्मितीला कोणताही धोका राहणार नाही. सगळीकडे सृष्टी हिरवीगार दिसून हरित क्रांती घडून येतानाच जलसंवर्धनाचा प्रश्न निकाली येऊन सुराज्याचं स्वप्न पूर्ण होण्यास मदतच होईल. 50 वर्षांनंतर एक झाड 35 लाख रुपयांच्या किमतीचे वायू प्रदूषण वाचवते. 15 लाख रुपयांच्या किमतीचे ऑक्सिजनचे उत्पादन करते. 40 लाख रुपयांच्या पाण्याचे रिसायकलिंग करते. 3 किलो कार्बनचा एका वर्षात नाश करते. 1000 माणसांचे जेवण शिजवून तयार करू शकते. 2 अंशांनी आसपासच्या वातावरणातील तापमान कमी करून 12 विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वह्या पुस्तके तयार करू शकते. कुटुंबासाठी लाकडी सामान तयार करू शकते. बहरलेल्या एका झाडावर 100 पक्षी घरटी बांधून राहू शकतात. त्याच्यावर त्यांच्या साधारण 25 पिढ्या जन्माला येतात. मधमाशांचे पोळे झाडावर असल्यास हीच संख्या लाखाच्या घरात जाऊ शकते. एक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळगाड्यापासून तारुण्यातील आराम खुर्चीपर्यंत, तसंच वार्धक्यातील हातातल्या काठीपासून ते स्मशानातल्या लाकडापर्यंत साथ देते. प्रत्येकी 8 मण या प्रमाणात 25 ते 30 माणसांच्या अंतिम संस्काराच्या वेळी जाळण्यास उपयोगी पडू शकते. 18 लाख रुपयांच्या किमतीची जमिनीची धूप थांबवू शकते. 50 किलो मातीमध्ये पालापाचोळ्याची भर पडून जमिनीचा कस सुधारतो. अहो, आई नाही का आपल्या मुलाचे संगोपन करून त्याला वाढवते? तसेच नुसते रोपटे लावून नका, तर त्याचा वृक्ष बनवा. हा निसर्ग तुम्हाला विनवणी करतोय. हे मानवा, तुझा हा अतिरेक थांबव. केलेल्या अतिरेकीपणाचे प्रायश्चित्त तू भोगतो आहेस. आता यापुढे तरी निसर्गाची ही अमूल्य ठेव जतन कर आणि जलसंवर्धनासारखे मोठमोठे प्रकल्प राबवून भावी पिढीचे भविष्य उज्ज्वल कर. वृक्ष लावा आणि वृक्ष जगवा, वसुंधरा ही तहानलेली मागे जोगवा. वृक्ष लावा आणि वृक्ष जगवा, वसुंधरा ही तहानलेली मागे जोगवा. हे वक्रतुंडा, एकदंता, चिंतामणी गिरिजात्मका, प्रत्येक मानवाने एक तरी रोपटे लावून त्याची योग्य निगा राखण्यासाठी त्याला प्रेरित कर आणि स्वराज्याचा विविध कारणांनी होत असलेला ऱ्हास थांबवून देशाला समृद्ध संपन्न करून विकासाच्या मार्गाकडे नेऊ दे. तेव्हाच खऱ्या अर्थाने जलसंवर्धन होऊन स्वराज्याचे सुराज्य होईल आणि भारत देश एक महासत्ता बनेल. आता जबाबदारी प्रत्येकाची रोपट्यांना वृक्ष करण्याची.